तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज महामहिम राज्यपाल केसरी मैदान पार पडला आणि त्या मैदानातील 3 नंबरच्या मानकरी विराट आपल्यासोबत आहे. तर विराटबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या प्रेक्षक वर्गांना आपली संपूर्ण ओळख कळवा. माझं नाव राहुल शरदपूरकर, राहणार लासलगाव, लासलगाव आणि जिल्हा नाशिक. नाशिक. आणि दादा, विराट आपल्या दावणीमध्ये किती वर्षापासून आहे? 2 वर्षापासून आहे. 2 वर्षापासून. आणि तुम्ही या नादात किती वर्षापासून आहेत? पहिले पप्पा ते 1990 मध्ये होते, पण त्यानंतर आम्ही काही काम बंद केलं. परत आता 2 वर्षापासून स्टार्ट केलं. त्याच्यापासून स्टार्ट केलं आपण. म्हणजे आता 2 वर्षापासून स्टार्ट केलं. हो. आणि 2 वर्षामध्ये विराटचं काय रेकॉर्ड राहिलेलं? विराट सहसा साताऱ्यालाच पळत होता. तिकडे भरपूर त्या सर्व मोठ्या बैल आहेत तो पळालेला आहे. पेडगावला 2 नंबर केलेला आहे. आणि आज कुठल्या बैलाबरोबर पळाला? आज आपलाच नाशिकचा बैल होता, गजा म्हणून. गजा. आणि तो जो गजा होता आणि तो कुणाचा मालकाचा ना? तो नाशिकचा आपल्या जोडीदाराचाच आहे. हा का? आणि आज किती सीमेला गाडी पळाली? 10व्या सेमीला पळाली. हा. आणि तास 2 नंबर तास होतो. आणि फायनलला फायनल 9 नंबर तास लागला. 9 नंबर तास लागला. म्हणजे पब्लिकनेस लागली. पब्लिकनेस लागली. 10 नंबरची गाडी तुटून गेली होती, त्यामुळे पब्लिकलाच लागली. तर काय सांगाल आता विराट बद्दल? विराट बद्दल तितकं बोलल तितकं तर कमीच आहे. त्यांनी खूप कमी काळात आमचं नाव करून ठेवलेलं आहे. आणखी काय अपेक्षा आहे आपल्या विराटकडून? आता अपेक्षा तेवढी होती तेवढी त्यांनी पुरं केली. आता यानंतर त्याच्याकडून कसलीच अपेक्षा नाही. आणि आज दुरकरी वगैरे कोण होता आपले घरचेच माझे मोठे बंधू आहे, राहुल भाऊ आव्हाड, त्यांची. जसे तुम्ही या बऱ्याचशा वर्षापासून या नादामध्ये आहात दादा, बरेचशा वर्षापासून तुम्ही नादामध्ये आहात, तर काय अनुभव आला दादा या क्षेत्रातून? काय अनुभव आला या क्षेत्रातून? या अनुभवात या क्षेत्रात असा अनुभव आला का कोणीच कोणाचं नाही. आपला पळाला तर आपण सर्वांसाठी, नाही तर आपला नाही पळाला तर आपल्या पाठीमाग कोणीच नसतं. आता बरेचसे मैदानात हा गुलाल पात्र असतं विराट, है ना? हो. तर याचे म्हणजे सर्वात टॉपचं मैदान कुठलं दादा? पेडगाव हिंद केसरी. पेडगाव हिंद केसरी. मला वाटते मथुर बकासूर वगैरे सोबत पण पडाला. हो, बकासूर सोबत पण पळेल. जाकी होते ते भाऊ बोलती काढ. राव दे, बोला बोला दादा. कुठले आपण? आम्ही नाशिक. आणि किती वर्षापासून दादा दुरकरी आहात तुम्ही? आता 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाले. आणि 4 वर्षामध्ये कोणकोणते नंदी पळवले दादा? भरपूर नंदी पळवले. आता हे विराट झालं, गजा झालं, ती गाडी आमचीच गुलालात होती, माने आणि सारजेची. आणि आपला जे पराजय ग्रुप आहे त्याच्यातले पण बैल हाणतो. गुरु, तांडव, हिंदकेसरी तांडव. हिंदकेसरी मैदानात 1 नंबर झाला. सरजा बरोबर. हो, सरजा. तर दादा तुम्ही 4 वर्षामध्ये दुरकरी आहात. हो. तर काय अनुभव आला दुरकरी? अनुभव काय, आता नजर मरून गेली आपली गाडी आणायला, त्याच्यामुळे भीती वाटत नाही. आणि अशी मित्र कंपनी असते, मग त्या मित्र कंपन्यांच्या गाड्यांचं पैरे करायचे आणि गाडी गुलाला ठेवायचं, हेच एक मन मोकळं ध्येय असतं. म्हणजे तुम्ही नियोजन सुद्धा स्वतः करत असता? हो, नियोजन स्वतः म्हणजे करतो. त्यांनी 2 नियोजन आता या दोन्ही गाड्यांचं नियोजन माझ्याकडेच होतं आज, आणि दोन्ही गुलालात राहिले. 2 गुलाल. चला, अभिनंदन दादा. धन्यवाद. त्यांची घेऊन टाकून बैलाचीच घेऊन डायरेक्ट. स्वार्थी दुनियातील निस्वार्थी मित्र म्हणजे राहुल. सांगायचं ठरलं तर तिथं मी एकदाही भेटलो राहुल भाऊला. त्यानंतर राहुल भाऊचं 2-3 दिवसाला पुढून फोन राहतो. जे गाडा मालक आहेत, भरपूर गाडा मालक आहे, भरपूर फायनललाही पात्र होतात, जवळ न जातं पण बोलत नाही. पण काका आणि राहुल भाऊ दोन्ही, मी माझा अनुभव सांगतो, एकदम दिलदार मनाचे राजे माणसं. आणि किती वर्ष असं दादा तुम्ही विराट सोबत आहात? मी 2 वर्षापासून आजच्या विराट सोबतच आहे, आजही आहे. आणि जाईल त्या मैदानात तो फायनललाच राहतो, एवढी तर मी त्याची शुअर देतो तुम्हाला. आणि दादी वगैरे काय दादा? 4 दाते आता फक्त. 4. म्हणजे आणखी खूप खूप young आहेत. यंग. हा, चला, धन्यवाद. चालतं. थँक्यू. धन्यवाद.